नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट फायनली घडणार असते. तर इथे अद्वैतवरती चुकीचे आरोप झालेले असतात. त्याला पोलीस अरेस्टसुद्धा करायला आलेले असतात. पण इथे कलाने अद्वैतची बाजू घेतलेली असते आणि त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिने जीवाची बाजी लावलेली असते. तर इथे या सगळ्या प्लॅनच्या मागे सरोजचा खूप मोठा हात असतो. आणि कलाने अद्वैतला निर्दोष सिद्ध करत सरोजचा प्लॅन आता तिच्यावरतीच उलटा फिरवलेला असतो आणि त्यामुळे इथे कला आणि अद्वैत दोघेजण एकत्र आलेले असतात आणि अद्वैतने सुद्धा कलाला बायकोचा दर्जा द्यायला सुरुवात केलेली असते. तर इथे अचानकपणे अद्वैतवरती कुठल्या प्रकारचे आरोप होतात आणि कला अद्वैतला या प्रकरणातून कशा पद्धतीने बाहेर काढते आणि सरोजचा प्लॅन तिच्यावरती कशा पद्धतीने उलटा फिरतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता कोकणामध्ये अद्वैत आणि कला दोघेजण वस्तीसाठी थांबलेले असतात आणि तिथे एक कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये भांग पिण्याची प्रथा असते. तेव्हा अद्वैत कला दोघेजण भांग प्यायलेले असतात आणि त्यानंतर ते दोघेजण घरी जातात आणि नंतरला आपल्या घरीसुद्धा ते निघून येतात. पण त्याच्यामध्ये एक मुलगी सतत अद्वैतच्या मागे पुढे करत होती आणि ती मुलगी आणि तिच्याबरोबर एक मुलगासुद्धा असतो. त्या दोघांचं काहीतरी कट कारस्थान असतं. त्यामध्ये आता त्या मुलीने खूप मोठा आरोप केलेला असतो अद्वैतवरती. तर इकडे पोलीस अद्वैतला अरेस्ट करायला येतात. त्याला म्हणतात, इथे अद्वैत चांदेकर कोण आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, काय झालं ऑफिसर, मीच आहे अद्वैत चांदेकर. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात की ह्या मुलीने तुमच्यावरती मॉलेस्टेशनचा आरोप केलेला आहे. तुम्ही तिला मॉलेस्ट केले असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा इथे अद्वैतला कळतच नाही की नक्की चाललंय तरी काय. तो त्या मुलीला ओळखतो आणि म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही का माझ्यावरती मॉलेस्टेशनचा आरोप करताय? मी तर तुमच्याबरोबर चुकीचं अजिबातच वागलेलो नाही आहे. मी आलो होतो तुमच्याकडे कोकणामध्ये, तेव्हा तुम्ही मला तिथे दिसला होतात. पण तुम्ही माझ्यावरती हे खोटे आरोप का करताय? तेव्हा ती मुलगी म्हणत असते की नाही, हे खोटे आरोप नाही आहेत. मी खरं सांगते ऑफिसर, यांनी मला मॉलेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा इकडे कला त्यांचं सगळं बोलणं ऐकते. कला येऊन आता समोर उभी राहते आणि म्हणते की अद्वैतने असं अजिबात केलेलं नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ह्या कोण आहेत? तेव्हा अद्वैत म्हणतो की ही माझी बायको आहे. कला म्हणते की मी अद्वैतची बायको कला अद्वैत चांदेकर आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते की माझ्या नवऱ्याने असं काहीही केलेलं नाही आहे. कारण कोकणामध्ये माझा नवरा एकटा नव्हता, त्याला ही मुलगी फसवेल. मी सुद्धा त्याच्याबरोबर होते आणि कोकणामध्ये आम्ही दोघेजणं सोबत होतो आणि त्यावेळेला आम्ही जरी भांग प्यायलेलो असलो ना तरीसुद्धा मी खात्रीने सांगते की माझा नवरा अशी चूक कधीच करू शकत नाही, नशेमध्ये सुद्धा नाही. आणि या मुलीने त्याच्यावरती केलेले हे आरोप बिनबुडाचे आहेत. तेव्हा मी तुम्हाला खात्रीने सांगते इन्स्पेक्टर साहेब, अद्वैतची बायको म्हणून आणि आय विटनेस म्हणून माझ्या नवऱ्याने काहीही केलेलं नाही आहे आणि हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. ही मुलगी खोटं बोलते. तिचा हेतू काय आहे मला माहिती नाही, पण तिने हे आरोप केलेले आहेत ते एक नंबरचे खोटारडे आहेत. ही कोकणातली मुलगी, आम्ही इथे राहतो आणि ही जे काही बोलते ते खरं, याच्यावरती विश्वास कसा काय ठेवायचा? कशावरून हिने हे आरोप केलेले आहेत? तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की तरीसुद्धा त्याने आता पोलीस कंप्लेंट केल्यामुळे त्यांना चौकशीसाठी आम्हाला घेऊन जावं लागेल. तेव्हा इकडे अद्वैतला आता पोलीस चौकशीसाठी तरी पोलीस स्टेशनला घेऊनच जातात. तेव्हा इकडे कलाला त्या मुलीचा खूप जास्त राग येतो. कला म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं तू खोटं बोलतेस. जेव्हा मी कोकणामध्ये तुला बघितलं होतं ना, तेव्हाच तू अद्वैतच्या मागे पुढे करत होतीस. तेव्हा मला तुझ्या हेतूवरती शंका आलीच होती. पण ती शंका नाही तर माझी खात्री होती तू काहीतरी गोंधळ नक्कीच घालणार आहेस, मला माहितीच होतं आणि तेच झालं. पण तू कितीही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा माझ्या नवऱ्याला तू शिक्षा नाही देऊ शकत आणि हे सगळं करण्याच्या मागे तुझा काय हेतू आहे ते सुद्धा मला कळत नाही आहे. एक मुलगी स्वतःच्या चारित्र्यावरती शिंतोडे कसे काय उडून घेऊ शकते? खरंच मला आश्चर्य वाटतं तुझ्यासारख्या मुलींचं. हे थोड्याशा पैशांसाठी करतेस का तू? तेव्हा ती मुलगी म्हणते मी खोटं बोलत नाही आहे. तेव्हा कला म्हणते मग काय मी खोटं बोलते? आम्ही कोकणामध्ये आल्यापासून मी माझ्या नवऱ्याच्या बरोबरच होते. आम्ही एका मिनिटासाठी एकमेकांपासून वेगळे गेलो नव्हतो. आम्ही त्या घरामध्ये आणि नंतर कार्यक्रमामध्ये सोबतच होतो ना. तेव्हा इथे आबांना कला म्हणत असते की आबा तुम्ही नका टेन्शन घेऊ. अद्वैतला पोलीस जरी घेऊन गेले असले ना तरीसुद्धा मला माहिती आहे, मी खात्रीने सांगते त्याने काही केलेलं नाही आहे. त्याच्यावरती तुमच्या सगळ्यांचे संस्कार आहेत आणि तो कधी चुकीचा वागू शकत नाही. आज मी त्याच्याबरोबर राहते, मला माहिती आहे अद्वैत कसा आहे ते.
त्यानंतरला इकडे आता कला म्हणत असते की पोलीस स्टेशनला तर जावंच लागेल आणि ती सुद्धा अद्वैतच्या मागे मागे तिथे आलेली असते. तेव्हा कला जेव्हा पोलीस स्टेशनला जाते आणि तिथे अद्वैतची बाजू मांडत असते. कला म्हणत असते की तुम्हाला जर विश्वास बसत नसेल ना, तर तुम्ही कोकणामध्ये जा, तिथल्या लोकांना विचारा की आम्ही तिथे गेल्यानंतर कसे राहिलो, कसे वागलो. अद्वैतबद्दल सुद्धा विचारा, ते लोक खोटं अजिबातच बोलणार नाही. तुम्ही हवं तर जाऊन खात्री करून घ्या, नाहीतर मी त्या लोकांना इथे घेऊन येऊ शकते, ज्यांच्याबरोबर आम्ही वेळ घालवला होता. पण ही मुलगी असं का बोलते मला खरंच काही कळत नाही आहे. तुम्ही या मुलीची चौकशी करा. त्यानंतरला कला बघते तर काय, त्या मुलीबरोबर सरोज बोलताना तिला दिसते. सरोज इकडे तिकडे बघत घाबरूनच तिच्याजवळ बोलत असते, कारण हा सगळा प्लॅन सरोजने केलेला असतो अद्वैत आणि कलाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. जसं सरोजला कळतं की अद्वैत आणि कला दोघेजण दिव्यागरला जात आहेत, तेव्हाच इथे सरोजने हा प्लॅन केला होता. म्हणजे रोहिणीने जरी गाडीचे ब्रेक फेल केले होते तरीसुद्धा अद्वैतला फसवण्यासाठी त्या मुलीला मात्र सरोजनेच पाठवलं होतं आणि ती मुलगी पाठलाग करत त्या ठिकाणी गेलीसुद्धा होती आणि ती त्याच गावातली असल्यामुळे सरोजला जास्त काही इथे कष्ट घ्यायला लागले नाही. ती म्हणालेली असते की अद्वैत फक्त तुझा हातबीत तरी पकडेल, नाहीतर तू त्याचा हात पकड, आपल्याला फक्त 1-2 फोटोज मिळाले तरीसुद्धा चालतील. तेव्हा अद्वैत भांग प्यायल्यानंतर चालत जात असतो आणि त्याचा तोल जाणार तेवढ्यातच त्या मुलीने त्याला सावरलेलं असतं आणि ते फोटोज असतात. तेव्हा कला म्हणत असते की हे बघा, म्हणजे आपल्याला कुणीतरी मॉलेस्ट करते त्याचं कोणी फोटो काढतं का दाखवण्यासाठी? इथेच तुम्ही समजून जा की हिचा काहीतरी प्लॅन आहे आणि तुम्ही नीट बघाल ना तर अद्वैतने तिचा हात पकडलेला नाही आहे, तर तिने अद्वैतचे हात पकडलेले आहेत आणि अद्वैत तेव्हा भांग प्यायला होता मला सुद्धा माहिती आहे आणि मी तिथूनच त्याला घेऊन गेले होते घरी. हवं तर तुम्ही सगळ्या तिथल्या गावकऱ्यांना सुद्धा विचारा. त्यानंतरला ते फोटोसुद्धा तिने खोटे आहेत हे सिद्ध केलेलं असतं. तेव्हा सरोज म्हणते की आता तू इथे थांबू नकोस, तुला हे पैसे घे आणि आता अद्वैत काही लवकर सुटणार नाही असं मला वाटतंय, तेव्हा हे पैसे घे, तुझं काम झालेलं आहे. तर इथे सरोजने हा प्लॅन केलेला असतो अद्वैत आणि कलाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी. अद्वैतवरती एका मुलीने असे आरोप केल्यानंतर कलाला राग येईल आणि कदाचित ती तरी घर सोडून जाईल आणि मग सरोज अद्वैतचे कान भरेल, बघितलंस तू एका कठीण प्रसंगामध्ये सापडलास आणि ती मुलगी लगेच तुला सोडून निघून गेली. नाहीतर मग सरोज असा प्लॅन करत असते की मी त्या मुलीला घरातून बाहेर काढेन, की तू त्याला फोर्सफुली कोकणामध्ये थांबायला सांगितलंस आणि एका मुलीने माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. चांदेकरांची कधीही कुठलीही पिढी पोलीस स्टेशनमध्ये गेली नव्हती, पण तुझ्यामुळे माझा अद्वैत पोलीस स्टेशनला गेला. हे असे आरोप आता सरोज करतच असते अधूनमधून. ती म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला खूप हौस होती ना त्या माणसांचं मन राखायची. बघितलंस आता काय झालं ते. तिथे एक वस्ती राहिलात, पण आता चांदेकरांची इज्जतसुद्धा चव्हाट्यावरती आली आहे. ए मुली, जर माझ्या मुलाला काही झालं ना तर तुला घरातून हाकलून तर मी देईनच, पण तुझ्यावरती सुद्धा मी कंप्लेंट करेन, कळलं का? तेव्हा कला म्हणत असते की माझा पूर्ण विश्वास आहे अद्वैतवरती. मी सांगते ना तुम्हाला, त्याने काही चुकीचं केलेलं नाही आहे. तुम्ही काय या मुलीला घाबरताय? ती येईल आणि अद्वैतवरती कुठलेही इथे आरोप करेल आणि ते आपण खरे मानायचे असं वाटतं का तुम्हाला? मी खात्रीने सांगते ना तुम्हाला, अद्वैत अशी चूक कधीच करणार नाही आणि मला त्यासाठी कितीही लढावं लागलं ना तरी मी लढेन, पण या मुलीला मी जिंकू देणार नाहीच. तेव्हा इकडे आता कला पोलीस स्टेशनमधून बघत असते तर सरोज त्या मुलीबरोबर बोलत असते. तेव्हाच कलाला संशय आलेला असतो की नक्की यांचं चाललंय तरी काय. सरोज तिला पैसे देऊ करत असते आणि जेव्हा कला विचारते की तुम्ही त्या मुलीला पैसे का दिलेत, तेव्हा सरोज म्हणते मी तिला पैसे दिले कारण मी तिला म्हणत होते की ही केस आत्ताच्या आता इथे दाबून टाक, म्हणून पुढे वाढवायची गरज नाही आहे. तेव्हा कला म्हणते तुम्ही तिला का पैसे दिलेत? तिने खोटे आरोप केलेत ना, मग पैसे आपण दिल्यानंतर ती म्हणेल की हे बघा मला यांनी पैसे दिलेत केस बंद करण्यासाठी आणि आपल्यावरती पुन्हा आरोप होऊ शकतात, तुम्हाला कळतंय का? पण इथे सरोजने तिला तोंड बंद ठेवायचे पैसे दिलेले असतात. त्यानंतर इथे कला म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगते, कुठलीही मुलगी येईल, एखादा फोटो दाखवेल, तिथे अनेक फोटोज आम्ही काढलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि अद्वैतच्या आणि कलाच्या मोबाईलमध्ये जे काही फोटोज असतात ते सगळे दाखवले जातात आणि त्या फोटोमध्ये ही मुलगीसुद्धा असते. तेव्हा कला म्हणत असते की ती मुलगी आली, एक फोटो दाखवला, आरोप केले, तर तुम्ही लगेच अरेस्ट करणार आहात का? तिथे खूप लोक होती, त्यांनासुद्धा तुम्ही जाऊन विचारा. आम्ही झोपल्यानंतर सुद्धा ती माणसं जागी होती, त्यांनासुद्धा तुम्ही जाऊन विचारा.
तेव्हा कोकणामध्ये आता गेल्यानंतर तिथे सगळेच माणसं अद्वैत आणि कलाचं स्वागत करण्यासाठी पुन्हा तिथे येतात। तेव्हा इकडे कला आता अद्वैतची बाजू मांडते आणि सांगते की या मुलीने अद्वैतवरती असे असे आरोप केलेले आहेत, तुम्ही या मुलीला ओळखता का? तेव्हा सगळी माणसं म्हणतात की नाही, ही मुलगी आमच्या गावातली तरी नाही आहे, कोण आहे काही माहिती नाही। तेव्हा इथे कला म्हणत असते, बघितलं म्हणजे ही मुलगी कोण आहे यांना माहितीसुद्धा नाही आहे आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये घुसली होती आणि सतत अद्वैतच्या मागे पुढे करत होती। तुम्ही या फोटोजमध्ये पण बघाल तर ती अद्वैतच्या मागे मागेच उभी आहे, त्याच्याकडेच बघते। म्हणजे ही कुठला तरी हेतू ठेवून तिथे आली होती अद्वैतला फसवण्यासाठी। सगळी माणसं साक्षी देतात की अद्वैत आणि कला दोघेही खूप चांगली माणसं आहेत, आमच्याबरोबर त्यांनी वेळ घालवला आणि खूप कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता, हे सगळं आता सांगितलं जातं। तेव्हा इकडे आता कला म्हणत असते की या मुलीने सांगितलं म्हणून तुम्ही अरेस्ट करायचं नाही, तुम्ही पुरावे शोधून काढा, ही मुलगी कोण आहे, इथे कशासाठी आली हे सिद्ध करा, तोपर्यंत तुम्ही माझ्या नवऱ्याला अरेस्ट नाही करू शकत। आता मी सुद्धा तिच्यावरती क्रॉस कंप्लेंट करते आणि आता तुम्ही शोध लावायचा आहे की ही मुलगी माझ्या नवऱ्याला फसवायला का आली, तिच्याकडे असले कुठले पुरावे आहेत ते तुम्हीसुद्धा मागायचे। आता मी सांगते की ही मुलगी माझ्या नवऱ्याला फसवायला आली आहे आणि पुरावे द्यायची गरज नाही आहे, तुम्ही बघताय ना माझा नवरा निर्दोष आहेत असे असंख्य पुरावे मी तुम्हाला दिलेत। मग आता तुम्हीसुद्धा तिला पुरावे द्यायला सांगा की हे सगळं ती मुद्दामून करत नाही आहे, तर खरोखर असं घडलं आहे। तेव्हा इकडे आता कलाने सगळे पुरावे देत माणसांना साक्षीदार तिथे बोलावून अद्वैतला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि सरोजने जो काही प्लॅन केलेला असतो कला अद्वैतला एकमेकांपासून वेगळं करण्याचा, तो प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो। तर इथे कलाने सगळ्यांसमोर अद्वैतची बाजू घेतलेली असते, जीवाची बाजी लावून तिने अद्वैतला निर्दोष सिद्ध केलेलं असतं। त्यामुळे अद्वैत आणि कलामध्ये जे अंतर असतं ते आता अंतर हे कमी झालेलं असतं आणि अद्वैतसुद्धा कलाची ही चांगली बाजू बघून खूपच जास्त इम्प्रेस होतो आणि तिला बायकोचा दर्जा देतो। तर अशा पद्धतीने कलाने अद्वैतला निर्दोष सिद्ध करत आता घरी आणलेलं असतं। त्याचबरोबर सरोजने जो काही प्लॅन केलेला असतो त्यांना वेगळं करण्यासाठी तो फ्लॉप झालेला असतो आणि तिच्या या प्लॅनमुळे कला आणि अद्वैत दोघेजण अजूनच एकत्र आलेले असतात। त्याच्यामुळे इथे आता ती मुलगी खोटं बोलते हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं आणि त्या मुलीला शिक्षा झालेली असते, पण ती मुलगी सरोजचं नाव काही आधी घेत नाही। पण इथे कला नक्की शोधून काढणार आहे अद्वैतच्या मदतीने की ती मुलगी कुणाच्या सांगण्यावरून इथे आली होती। मग आता कला सरोजला शोधून काढेल का हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स बघत राहा। थँक्यू।